नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर चला आजच्या अनुभवांना आपण सुरुवात करूया। नमस्कार रेवतीताई, कृपया माझं नाव सांगू नये। आज मी माझा गुरुपौर्णिमेचा अनुभव शेअर करणार आहे। ताई, मी मागच्या वर्षी देखील गुरुपौर्णिमेला शेगावला जाणार होती। तसं मी तिकीट देखील काढलं होतं, परंतु अचानक त्याच दिवशी मला ताप आल्यामुळे तिकीट कॅन्सल करावं लागलं। तेव्हा मी महाराजांना पुढच्या वर्षी तरी मला गुरुपौर्णिमेसाठी शेगावला यायला मिळू द्या असं सांगितलं होतं। कारण महाराजांच्या मनात असेल तरच ते आपल्याला बोलवतात, नाही तर नाही याची मला प्रचिती आली होती। मग या गुरुपौर्णिमेसाठी मी 2 महिन्यापूर्वीच माझं आणि आईचं तिकीट काढलं आणि महाराजांना म्हणाले, महाराज मला गुरुपौर्णिमेसाठी यायचं आहे, त्यामुळे कृपया यावेळी आम्हाला बोलवून घ्या। ज्या दिवशी आम्ही जाणार होतो त्या दिवशी माझा मोठा भाऊ मला म्हणाला की तुम्ही जाताय पण तिथे खूप गर्दी असेल, तुम्ही कसं सर्व मॅनेज कराल? मी त्याला म्हणाली, महाराजांनी बोलवलं आहे ना, मग तेच बघतील कसं काय करायचं। रूम आनंद विहारला घ्यायची की मंदिराजवळ भक्त निवासमध्ये, हा माझ्या मनात संभ्रम होता। मग मी ठरवलं शेगाव स्टेशनजवळ आल्यावर आईला विचारू, महाराज तिच्या तोंडून कुठे रूम घ्यायची हे सुचवतील। आम्ही 6 वाजता शेगावला पोहोचलो। नंतर मंदिराजवळ भक्त निवास येथे रूम बुकिंगसाठी गेलो असता त्यांनी आम्हाला 3 ते 4 तास वेटिंग आहे असं सांगितलं। त्यानंतर साधारण 5 तासानंतर म्हणजे 11 वाजता आम्हाला रूम मिळाली। आम्ही 5 तास बसून होतो पण आम्हाला जरासुद्धा कंटाळा आला नाही। संध्याकाळी आम्ही दर्शनासाठी जाण्याचं ठरवलं। मी आईला म्हणाले, आता रूम मिळण्यासाठी जर एवढा वेळ लागला आहे तर दर्शनासाठी 2-3 तास तरी लागतील। पण अगदी 5 मिनिटात आम्हाला समाधी दर्शन झालं। आम्ही पहिल्यांदा शेगावला गुरुपौर्णिमेसाठी गेलो होतो। मी 2 वर्षांपूर्वी प्रकट दिनाला शेगावला गेली होती, त्यामुळे किती गर्दी असते याचा आम्हाला अंदाज होता। म्हणून मग दुसऱ्या दिवशी आम्ही पहाटे 4च्या आधी दर्शनासाठी मंदिरात पोहोचलो। मंदिराचं गेट बंद होतं। आम्हाला सांगण्यात आलं की मंदिर नेहमीप्रमाणे 4:45ला ओपन होईल। आमच्या आधी 10-15 माणसं उभी होती, त्यामुळे आम्ही देखील थांबलो, परंतु 4:45पर्यंत बऱ्यापैकी गर्दी झाली होती। पण एका जागी थांबल्यामुळे आईचा पाय बधीर झाला होता, त्यामुळे जसं त्यांनी गेट ओपन केलं तसं अनेक लोक पळत सुटले। आई पळू शकत नसल्यामुळे जवळपास बरीच गर्दी आम्हाला क्रॉस करून गेली। मला आदल्या दिवशी वाटलं होतं की किमान 4-5 तास तरी समाधी दर्शनासाठी लागतील, पण लवकर गेल्यामुळे आमचा अर्धा तासातच दर्शन झालं। तिथे मी 3 दिवस जसं शक्य होईल तसं पारायण पूर्ण केलं। ताई, माझी कंबर दुखत असल्या कारणाने मी जवळपास महिनाभर घरी खुर्चीत बसून रोज 1 अध्याय वाचते, पण येथे मी खाली बसून पारायण केलं। महाराजांच्या कृपेने मला विशेष काही त्रास जाणवला नाही। मंदिराला 108 प्रदक्षिणा घातल्या। मला आधी वाटलं की साधारण 1 तासात माझ्या प्रदक्षिणा होतील, पण मला 2 तास लागले। चालून माझ्या पायाला मुंग्या आल्या होत्या। रूमवर आल्यावर मी 2-3 मिनटं गरम पाण्यावर पाय शेकवलं। मला वाटलं की उद्या पाय खूप दुखतील, पण सकाळी उठल्यानंतर मला काहीच त्रास जाणवला नाही। ही महाराजांची कृपा आहे। पण खरंच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचं दर्शन घेणं हे खूप भाग्याची गोष्ट आहे असं मी मानते। एक वेगळीच मनशांती आपल्याला जाणवते। निघायच्या दिवशी आमची रात्री 9ची अमरावतीची ट्रेन होती, त्यामुळे आम्ही रात्री 7:55ला रूम सोडली आणि तेवढ्यातच पावसाची रिपरिप चालू झाली। मी विचार केला, आता 1 मिनिटातच रिक्षात बसेन, पण 10 ते 15 सेकंद चालून पुढे गेलो आणि अचानक खूप जोरदार पाऊस तसेच विजा कडकडायला लागल्या, त्यामुळे आम्हाला मध्येच थांबावे लागले। जवळपास अर्धा तास खूप जोराचा पाऊस चालू होता।
पावसासोबतच खूप वारा देखील वाहत होता, त्यामुळे पावसाची झर आमच्यावर येत होती. 20 मिनिटं झाले तरी पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. शेवटी आईने महाराजांना सांगितलं की महाराज काहीतरी चमत्कार करा किंवा आम्हाला स्टेशनवर पोहोचेपर्यंत तरी पाऊस थांबू द्या. त्यानंतर 10 मिनिटातच पाऊस हळूहळू कमी होऊन थांबला. मग आम्ही 8:30 वाजता रिक्षात बसून स्टेशनला पोहोचलो. महाराज आपली कधी परीक्षा घेतात, आपण फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायचा, मार्ग आपल्याला तेच दाखवतात. ताई, सध्या आमच्यावर एक संकट घोगावत आहे. महाराजांच्या कृपेने ते संकट दूर झाल्यानंतर मी माझा अनुभव रेवती चॅनलवर देईन. धन्यवाद रेवती ताई, तुम्ही माझा अनुभव शेअर केल्याबद्दल तुमचे आभार. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आता पाहूया आपला आजचा पुढील अनुभव. श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते. श्री गणेशाय नमः. नमस्कार रेवती ताई. ताई, अनुभव शेअर करताना कृपया माझं नाव घेऊ नये. ताई, सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप धन्यवाद. रेवती चॅनलमुळे आम्हाला महाराजांचे रोज नवीन अनुभव ऐकायला मिळतात. माझे मिस्टर प्रोफेसर आहे व त्यांचे प्रिन्सिपलच्या पोस्टसाठी प्रमोशन होणार होते, पण या कामात खूप अडथळे येत होते. मग मी महाराजांना संकल्प केला की या कामात यश आले तर मी शेगावला येऊन गजानन स्तोत्राचं 21 वेळा वाचन करीन व रेवती चॅनलवर अनुभव शेअर करीन. महाराजांच्या कृपेने माझ्या मिस्टरांचे प्रिन्सिपलच्या पोस्टसाठी सिलेक्शन झाले. महाराजांची अशीच कृपा सर्व भक्तांवर राहू देत. महाराजांना कोटी नमन. जय गजानन माऊली गण गण गणात बोते. ताईंनी त्यांचा आणखीन एक अनुभव शेअर केला आहे. श्री गणेशाय नमः. जय गजानन माऊली गण गण गणात बोते. नमस्कार रेवती ताई. ताई, अनुभव शेअर करताना कृपया माझं नाव घेऊ नये. ताई, रेवती चॅनल सुरू केल्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. ताई, एकाएकी मला डाव्या डोळ्याने कमी दिसायला लागलं. मी डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवलं. ते म्हणाले 2 महिन्यात तुमची दृष्टी पूर्ववत होईल व स्पष्ट दिसायला लागेल. पण दृष्टी पूर्ववत झाली नाही तर ऑपरेशन करावे लागेल. मग मी महाराजांना संकल्प केला की ऑपरेशनशिवाय माझी दृष्टी पूर्ववत होऊ द्या. मी शेगावला येऊन 1 दिवसीय पारायण करेन व रेवती चॅनलवर अनुभव शेअर करेन. ताई, महाराजांच्या कृपेने माझी दृष्टी पूर्ववत झाली. मला स्पष्ट दिसायला लागले. महाराजांची अशीच कृपा सर्व भक्तांवर राहू देत. महाराजांना कोटी नमन. गण गण गणात बोते. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आता पाहूया आपला पुढील अनुभव. नमस्कार रेवती ताई, कृपया माझं नाव न सांगता अनुभव शेअर करावा. मी काही दिवसांपूर्वी अमेरिका येथे गेले होते. तिथे गेल्यानंतर माझी तब्येत थोडी बिघडली, पण सगळ्यांनी अमेरिकेला पाहण्याचा म्हणजे वेगवेगळी ठिकाणे पाहायला आम्हाला जायचं होतं. परंतु सगळी तयारी झाली आणि आता निघणार तेवढ्यातच मला चक्कर येऊ लागली. उठवत नव्हतं. माझ्यामुळे जायचं रद्द करावं लागेल असं मला वाटू लागलं आणि वाईटही वाटलं. मग मी महाराजांना प्रार्थना केली की मला बरं वाटू द्या आणि थोड्या वेळाने मला बरं वाटू लागलं आणि आम्ही निघालो. 2-3 दिवस बाहेर राहणार होतो. सगळी ठिकाणं छान फिरलो व घरी सुखरूप आलो. त्याबद्दल गजानन महाराजांचे खूप खूप आभार मानले. पण घरी आल्यावर पुन्हा तोच त्रास सुरू झाला व परदेशात असल्यामुळे टेन्शन येऊ लागलं. मग मी मोबाईलवर महाराजांचे रोज 1 अध्याय ऐकू लागले. हळूहळू मला बरं वाटू लागलं. महाराजांनी आम्हाला परदेशातही सांभाळलं व आम्ही सुखरूपपणे भारतात परत आलो. गजानन माऊली नमो नमः. गण गण गणात बोते. धन्यवाद. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आता पाहूया आपला पुढील अनुभव. नमस्कार रेवती ताई. जय गजानन. माझं नाव रिया. मी आधी एक अनुभव शेअर केला आहे. हा माझा दुसरा अनुभव देत आहे. जो शेअर करायला उशीर झाला त्यासाठी माऊलीची माफी मागते व थोडक्यात सांगते. मला अचानक खूप ॲसिडिटीचा त्रास सुरू झाला. डॉक्टरांना दाखवलं व औषध पथ्य करूनसुद्धा फरक नाही वाटला. आता ना नॉर्मल खाऊ शकणार ना नॉर्मल जगू शकणार. मग तुमचे व्हिडिओ ऐकून प्रार्थना केली, महाराज मला आधीसारखं नॉर्मल करा. मी माझा अनुभव रेवती चॅनलवर देते. ताई, मला बरं वाटलं पण मी अनुभव आज देऊ उद्या देऊ म्हणत राहिले.
मग मला पुन्हा त्रास सुरू झाला. मग मला वाटलं अनुभव आता शेअर करू. आशा आहे महाराज मला माफ करतील व पुन्हा बरं करतील. धन्यवाद रेवतीताई. प्लीज माझे दोन्ही अनुभव शेअर करा. श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते. ताई तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसा वाटला, त्याचबरोबर आपल्या सर्व माऊली भक्तांचे अनुभव कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा. अनुभव आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम आणि आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर देखील दिलेले आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.